प्रिय लोकांनो, तुम्ही कसे आहात? तुम्ही ठीक आहात ना? करुणेच्या प्रभूमध्ये तुम्ही नेहमी आनंदी राहा. घाबरू नका. तुम्ही घाबरल्याने काहीही होणार नाही. तुम्ही ज्या गोष्टीला घाबरत आहात ती प्रभू आश्चर्यकारकपणे बदलतील. नाही, मी देखील प्रभूवर विश्वास ठेवत आहे. प्रभू, असे वाटते की तुम्ही मला विसरलात. असे वाटते की तुम्ही मला सोडून दिले आहे. तुम्हाला असे वाटत असेल का? परिस्थिती तशी असू शकते. तुम्हाला तसे वाटू शकते, पण सत्य तसे नाही. तुम्हाला माहित आहे का प्रभू कसे आहे? वेद पुस्तकात स्तोत्र संहिता अध्याय 94 वचन 14. प्रभू म्हणतात, प्रभूचे वचन काय सांगते ते पहा. कारण परमेश्वर आपल्या लोकांचा त्याग करणार नाही. तो आपले वतन सोडून देणार नाही. प्रभू आपल्या मुलांना सोडू शकतो का सांगा? प्रभू सोडून देतील का? ते सोडणार नाहीत. ते आपले स्वातंत्र्य सोडणार नाहीत. तुम्ही त्यांचे स्वातंत्र्य आहात. त्यांनी आपले रक्त सांडून तुम्हाला विकत घेतले आहे. हे माझे मुलगा, माझी मुलगी, हे माझी मुले, माझे कुटुंब आहे असे म्हणतात. तुम्ही त्यांचे स्वातंत्र्य नाही, ते त्यांचे स्वतःचे आहे. ते कसे सोडतील? प्रभू आपल्याला या परिस्थितीत सोडणार नाहीत. कधी कधी असे वाटते की प्रभूने सोडून दिले आहे. काही वेळा तसेच वाटते. म्हणूनच येशू वधस्तंभावर होता. मी फाशीवर असताना माझ्या देवा तू मला का सोडून गेलास? तू असाच हार मानलीस. तो ओरडला. त्याच्या वडिलांनी त्याला का सोडून दिले? एका कठीण परिस्थितीतून जात आहेत, एक सोडून दिलेल्या परिस्थितीतून. का येशू त्या मार्गाने जावे लागले? तुम्ही आणि मी कधी कधी अशा परिस्थितीतून जाऊ. प्रभूने मला सोडले आहे. सोडले आहे असे वाटावे इतकी एक ताणलेली परिस्थिती येते. सर्व काही विरोधात आहे. काहीही आपल्यासाठी अनुकूल नाही. मी एकटा सोडलेला वाटतो. सर्व विश्वासू लोक पळून गेले आहेत अशी परिस्थिती. तेव्हा प्रभू मला सोडले आहे असे वाटेल, नाही का? प्रत्यक्षात ते सोडलेले नाही. या काही मिनिटांच्या काळात प्रभू त्या धड्यांचे नेतृत्व करतात. इतकेच की सोडले आहे असे वाटते. मला माहित आहे, पण तो कधीही हार मानणार नाही. तो त्याचे स्वातंत्र्य कसे टिकवून ठेवतो. तो तुम्हाला सोडून देईल. तुमचे मूल तिथे आहे. तुमच्या लहान बाळात एक लहान बाळ आहे. मुलांना माझ्यापासून दूर घेऊन जा. तू हार मानशील का? कधी कधी त्या मुलाला खेळ दाखवण्यासाठी तुम्ही लपून बसाल. आई बाळ शोधत आहे. आई कुठे आहे ते? आई कुठे आहे ते? आपल्या वडिलांना शोधणारा माणूस नाही म्हणताच घाबरल्यासारखं तसंच आवाज करतं. आई कुठे गेलात? बाबा कुठे गेलात म्हणतं. लपून बसून लक्ष ठेवतं. बाळा, तू सध्या कसा आहेस? तुम्हाला काही गोष्टी घडताना दिसतात. मुलं धैर्याने म्हणतात, बाबा इथे येणार नाही. आई घरातच आहे. तुम्ही इथेच आहात हे मला माहित आहे. मी घाबरणार नाही असं काही मुलं म्हणतात. काही मुलं मात्र हात सोडून एकटीच जातात आणि घाबरतात. तेव्हा अचानक धावत येऊन रडताच मिठीत घेतात. मी इथेच आहे, घाबरू नका. त्याचप्रमाणे काही वेळा देव आपल्याला एकटे सोडतात. तो बघेल तू कसा आहेस. म्हणा, प्रभू कोणत्याही परिस्थितीत तुम्ही कधीच सोडणार नाही यावर मी ठाम आहे. तुम्ही दूर गेल्यासारखे वाटते, सोडल्यासारखे वाटते. तुम्ही मला सोडणार नाही. मला सोडता येणार नाही. माझ्यासाठी तुम्ही जीवन दिले. मला तुमचे अपत्य बनवले आहे. मग तुम्ही मला कसे सोडाल असे म्हणताना त्यांच्या अंतःकरणात एक आनंद येतो. बघा, माझ्या मुलाला माझ्यावर किती मोठा विश्वास आहे हे पाहून ते आनंदित होतात. म्हणून तुम्ही काय भरता? प्रभू, तुम्हाला मला सोडता येणार नाही. मी तुमच्या स्वातंत्र्याला सोडून दिल्यासारखी परिस्थिती मला तुमच्यामुळे विसरू शकत नाही. मी तुमचा मुलगा आहे ना. तुम्ही मला रक्त सांडून किंमत देऊन खरेदी केले आहे. तुम्हाला मला विसरता येणार नाही. मला सोडता येणार नाही. विरह होऊ शकत नाही. तसेच सांगा प्रभू, तसेच आनंद. आणि तुम्हाला मिठी मारून चुंबन देईल. तो आपल्यावर दाखवतो. प्रेम तेव्हाच आपल्याला कळेल. तुम्ही सांगता का? तुम्ही सांगून बघा. कधी कधी मला असे वाटते प्रभू की मी तुमच्या सोबत आहे असे एक अनुभव नाही, पण तुम्ही माझ्या सोबतच आहात. तुम्ही मला सोडून जाऊ शकत नाही. मला वचन दिले आहे
तुम्ही नेहमीच माझ्या सोबतच आहात असे म्हणताना तो आनंदित होईल. तुम्ही सांगता का तोंड उघडून? सांगा, प्रभू तुम्ही मला सोडू शकत नाही, मला सोडून जाऊ शकत नाही, माझ्या सोबतच आहात, तुम्ही मला सोडणार नाही, लाजिरवाणे सोडणार नाही. मी त्यावर विश्वास ठेवतो. तुमचे प्रेम मला सोडून जाऊ शकत नाही, कारण तुम्ही माझ्यासाठी रक्त सांडून मला मुक्त केले आणि तुमच्या स्वातंत्र्यात बदलले. त्या आशीर्वादासाठी तुम्हाला धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. येशूच्या नावाने आमेन, आमेन.